ओके. मेक अ लिस्ट अँड डिस्कस. ओके, तर एक तक्ता दिलेला बघा आपल्याला, ज्याच्यामध्ये जे सोर्सेस आहेत ज्याच्यामधून वेस्ट क्रिएट होतं, ठीक आहे, आणि त्याचं क्लासिफिकेशन पण केलेलं आहे. ठीक आहे. रीड द फॉलोइंग टेबल केअरफुली. व्हॉट डू यू नोटीस? खालील तक्त्याचे काळजीपूर्वक वाचन करा आणि काय लक्षात येते ते पहा. ठीक आहे. पहिला सोर्स आहे डोमेस्टिक वेस्ट, घरगुती कचरा. काय काय पाहायला मिळतं बघा त्याच्यामध्ये? तर वेस्ट फूड आहे, खराब झालेलं अन्न, पेपर, प्लास्टिक बॅग, व्हेजिटेबल वेस्ट, फ्रूट, स्किन, ग्लास अँड मेटल शीट आर्टिकल एटसेट्रा. ठीक आहे. कागद असेल, प्लास्टिकचा कागद असेल, प्लास्टिकच्या पिशव्या असतील, ठीक आहे, किंवा भाज्यांची देठं असतील, फळांच्या साली असतील, ठीक आहे, किंवा पत्र्याच्या वस्तू असतील, ओके, किंवा काचेच्या वस्तू असतील, हे सगळं कशामध्ये येतं? डोमेस्टिक वेस्टमध्ये. दुसरं आहे इंडस्ट्रियल वेस्ट, औद्योगिक कचरा, ज्याच्यामध्ये केमिकल्स, पिगमेंट्स, स्लज, ॲश, मेटल्स एटसेट्रा. ठीक आहे. केमिकल्स, रसायने, पिगमेंट, रंग, स्लज, गाळ, ॲश म्हणजे राग, मेटल्स, धातू, हे सगळे घटक पाहायला मिळतात. तिसरं आहे हॅझार्डस वेस्ट, ज्याला आपण धोकादायक कचरा म्हणतो, ज्याच्यामध्ये केमिकल्स जनरेटेड इन व्हेरियस इंडस्ट्रीज, रेडिएक्टिव्ह मटेरियल्स, एक्सप्लोजिव्ह, इन्फेक्शियस मटेरियल एटसेट्रा. धोकादायक कचरा कोणता बघा? तर विविध उद्योगामधून निर्माण होणारी रसायने, किरणोत्सारी पदार्थ, स्फोटके आणि रोग प्रसारक पदार्थ. ठीक आहे. त्यानंतरचा प्रकार आहे फार्म अँड गार्डन वेस्ट, ज्याला आपण शेतातील किंवा बागेतील कचरा म्हणतो. लिव्ज, फ्लावर्स, ब्रांचेस ऑफ ट्रीज, ठीक आहे, तर झाडांची पाने, फुले आणि काय म्हणूया फांद्या, ठीक आहे. क्रॉप रेसिड्यू लाईक स्ट्रॉ, ॲनिमल युरिन अँड डंग. ठीक आहे. तर बघा, शेतातील जे पिकांचे अवशेष आहेत, म्हणजे जसं की बघा कडब्याचे जे बुडखे असते, किंवा जनावरांचे मलमूत्र, ठीक आहे, किंवा पेस्टिसाइड, रिमेन्स ऑफ व्हेरियस केमिकल, फर्टिलायझर एटसेट्रा. कीटकनाशके किंवा विविध रसायने व खत यांचे अवशेष. ओके. त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट, नॉन फंक्शनल टीव्ही सेट, सेलफोन, म्युझिक सिस्टम, कम्प्युटर्स अँड देअर पार्ट. ठीक आहे. तर वापरात नसलेला किंवा खराब झालेला टीव्ही संच, त्यानंतर मोबाईल फोन्स, म्युझिक सिस्टम किंवा संगणक किंवा त्याची इतर भाग. त्यानंतर आहे बायोमेडिकल वेस्ट, ज्याला आपण जैववैद्यकीय कचरा म्हणतो. बँडेजेस, ड्रेसिंग, ग्लोव्ज, नीडल्स, सलाईन बॉटल, मेडिसिन बॉटल, टेस्ट ट्यूब, बॉडी पार्ट, ब्लड एटसेट्रा फ्रॉम क्लिनिक, हॉस्पिटल, ब्लड बँक अँड लॅबोरेटरीज. ओके. आणखीन काही गोष्टी त्यात ॲड करता येतील. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढं आहे अर्बन वेस्ट, ज्याला आपण शहरी किंवा नागरी कचरा म्हणतो. काय काय इथं बघा, याच्यामध्ये वेस्ट जनरेटेड थ्रू हाऊसहोल्ड इंडस्ट्रीज अँड लार्ज कमर्शियल अँड लार्ज इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट. ठीक आहे. तर याच्यामध्ये येणारा जो कचरा आहे तो बघा कुठून येतो? घरगुती, औद्योगिक व व्यापारी उद्योगाद्वारे निर्माण झालेला टाकाऊ कचरा. ठीक आहे. किंवा कॅरी बॅग्स, ग्लास, मेटल पीसेस अँड रॉड्स, थ्रेड्स, रबर्स, पेपर्स कॅन फ्रॉम शॉप, व्हेजिटेबल अँड मीट मार्केट, कन्स्ट्रक्शन वेस्ट. या व्यतिरिक्त काय काय बघा, म्हणजेच भाजी मार्केट किंवा मटन मार्केटमधून येणारा कॅरी बॅग असतील, काच असेल, धातूचे तुकडे असतील, सळई असेल, धागे, रबर, कागद, डबे किंवा इमारतीच्या बांधकामाचे टाकाऊ साहित्य. त्यानंतर आहे रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट, ज्याला आपण आण्विक कचरा म्हणतो. त्याच्यामध्ये काय येतं बघा, तर रेडिओ मटेरियल्स लाईक स्ट्रॉन्शियम 10, सिरियम 141, बेरियम 140 अँड हेवी वॉटर एटसेट्रा जनरेटेड फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट. ठीक आहे. आणि युरेनियम माइन्स, ॲटॉमिक रिसर्च सेंटर, न्यूक्लिअर वेपर टेस्टिंग साईट एटसेट्रा. ठीक आहे. कुठून येतो बघा आण्विक कचरा? तर अणुविद्युत केंद्रामधून, युरेनियमच्या खाणीमधून, अणुसंशोधन केंद्रामधून,
आण्विक अस्त्र चाचणीच्या ठिकाणातून कोणकोणती प्राण बाहेर पडतात? ट्रॉन्शियम 90, सीरियम 141, बेरियम 140. किंवा या प्रक्रियेतून बाहेर सोडले जाणारे जे जड पाणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे जे रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट आहे ते पाहायला मिळतं. ठीक आहे. किंवा जिथं आण्विक अस्त्रांची चाचणी होती ते सुद्धा ठिकाण आपल्याला विचारात घ्यावं लागेल. आणि शेवटी मायनिंग वेस्ट. ओके. रिमेन्स ऑफ हेवी मेटल्स लाईक लीड, आर्सेनिक, कॅडमियम एटसेट्रा फ्रॉम माइन्स. ठीक आहे. खनिज कचरा जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये आपल्याला विचारात घ्यावा लागेल. ओके. तर काय लक्षात आलं बघा आपल्या ह्या तक्त्यावरून की कचरा जो आहे तो दोन पद्धतीचा आहे. एक आहे ज्याचं विघटन होऊ शकतं आणि एक आहे ज्याचं विघटन होऊ शकत नाही. तर या आधारावरती आपण ह्याचं दोन प्रकारामध्ये रूपांतर करू शकतो. काय सांगितलं बा पुढं मग? into which two categories can the waste material in the list above be classified? वरील यादीतील टाकाऊ पदार्थाचे प्रामुख्याने कोणत्या दोन गटामध्ये विभागणी करता येईल? तर एक आहे बायोडिग्रेडेबल वेस्ट ज्याला आपण विघटनशील कचरा म्हणतो आणि दुसरा आहे नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट ज्याला आपण अविघटनशील कचरा असं म्हणतो. त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. बायोडिग्रेडेबल वेस्ट, दिस टाइप ऑफ वेस्ट इज इझिली डिग्रेडेड बाय मायक्रोब्स. ठीक आहे. तर कचऱ्याचं विघटन करणारे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांच्या मार्फत या कचऱ्याचं सहजासहजी विघटन होतं. ठीक आहे. या बायोडिग्रेडेबल वेस्टचं इट मेनली इन्क्लूड्स किचन वेस्ट, स्पॉइल फूड, फ्रूट्स, व्हेजिटेबल, ॲश, सॉइल, डंग, पार्ट्स ऑफ द प्लांट एटसेट्रा. कोणकोणते घटक आहेत त्याच्यामध्ये? मग स्वयंपाकघरातील कचरा आहे, खराब अन्न आहे, फळे, भाज्या, माती, राख, शेण, झाडाचे बाग या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. दिस वेस्ट इज मेनली ऑफ ऑर्गॅनिक टाइप अँड इज ऑल्सो कॉल्ड वेट सॉलिड वेस्ट ऑर वेट गार्बेज. ठीक आहे. तर या कचऱ्यामध्ये मुख्यतः सेंद्रिय प्रकारचा असतो त्यामुळे ह्याला ओला घनकचरा सुद्धा म्हटलं जातं. काय फायदा बघायचा मग? If it is carefully decomposed, we can get compost and fuel of good quality from it. ठीक आहे. तर याचं जर काळजीपूर्वक विघटन केलं तर त्यापासून आपल्याला उत्तम प्रकारचं खत आणि इंधन सुद्धा मिळू शकतं. Such biofuels projects have been started in many cities. तर अशा प्रकारचे जैवइंधन निर्मितीचे प्रकल्प बऱ्याच ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट ज्याला आपण अविघटनशील कचरा म्हणतो. काय सांगितलं त्याबद्दल? दिस टाइप ऑफ वेस्ट इज नॉट इझिली डिग्रेडेड बिकॉज इट रिक्वायर्स अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम अँड द यूज ऑफ व्हेरियस टेक्निक. ठीक आहे. तर हा जो कचरा आहे त्याचं सहजासहजी विघटन होत नाही किंवा विघटनासाठी सुद्धा मोठा कालावधी लागतो आणि शिवाय त्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर करावा लागतो. इट इन्क्लूड प्लास्टिक, मेटल अँड अदर सिमिलर प्रोडक्ट. कोणकोणते घटक याच्यामध्ये येतात? तर प्लास्टिक, धातू आणि इतर पदार्थांचा याच्यामध्ये समावेश होतो. दिस टाइप ऑफ वेस्ट इज ऑल्सो कॉल्ड ड्राय सॉलिड वेस्ट ऑर ड्राय गार्बेज. तर अशा प्रकारच्या कचऱ्यालाच आपण सुका कचरा सुद्धा म्हणतो. ठीक आहे. प्रश्न आहे पुढे, यूज युअर ब्रेन पॉवर. वाय इज इट नेसेसरी टू रिसायकल नॉन डिग्रेडेबल वेस्ट? अविघटनशील घनकचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करणे का आवश्यक ठरते? तर एक लक्षात घ्या, आपण अशा गोष्टीचं जर पुनर्चक्रीकरण केलं नाही तर काय होईल? एकतर ते कसं आहे त्यांचं विघटन होत नाही त्यामुळं ते आहे ह्या परिस्थितीमध्येच राहतील आणि ते इतर घटक जे आहेत पृथ्वीवरचे ते सगळ्यांचं प्रदूषण करायचं काम करतील. ओके. आणि विच मटेरियल्स आर इन्क्लुडेड इन सॉलिड ड्राय वेस्ट? सुक्या घनकचऱ्यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो? तर आपण उदाहरण बघितले बघा वरती. कोणकोणते? प्लास्टिक असेल किंवा मेटल असेल असे घटक जे आहेत ते या ड्राय वेस्टमध्ये येतात किंवा ज्याचं रिसायकलिंग होऊ शकतं असे पदार्थ सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. तर याच्यावरून काय म्हणलं बा पुढं मग? तर तुम्हाला एक सर्वे करायचा आहे. मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस वेस्ट मटेरियल अँड आर्टिकल्स इन युअर एरिया अँड प्रिपेअर चार्ट ॲज फॉलो. ठीक आहे.
तर आपल्या परिसरातील विविध टाकाऊ पदार्थाच्या यादी करायची आणि त्याचा पुढील प्रमाणे तक्ता करायचा आहे. उदाहरण दिलं आपल्याला मटेरियल, तिथे त्यांनी दिले बघा प्लास्टिक बॉटल. प्लास्टिक बॉटल डिग्रेडेबल आहे का, तर नाही. ठीक आहे. नॉन डिग्रेडेबल हो आहे, अविघटनशील आहे. तर या प्लास्टिक बॉटलचं रिसायकलिंग होऊ शकतं का, होऊ शकतं. रियूज होऊ शकतं का, पुनर्वापर होऊ शकतो. टॉक्सिक आहे का हे प्लास्टिक बॉटल, तर आहे. आपण एक उदाहरण घेतलीत आणखीन ग्लास. ग्लास जो आहे तो डिग्रेडेबल नाही, त्याचं विघटन होऊ शकत नाही, तर ते अविघटनशील आहे, नॉन डिग्रेडेबल आहे. काचेचं रिसायकलिंग होऊ शकतं, रियूज होऊ शकतो, मात्र काच जी आहे ती टॉक्सिक नाही. ओके. देन त्यानंतर एक काय सांगितलं बघा, nowadays an electronic device, the cell phone is very popular. From a mobile shop near your house, find out how they dispose of old and broken down cell phone. सध्या सर्वत्र मोबाईल फोनची ही जी आहेत आपल्याला पाहायला मिळतात, त्याचा वापर खूप वाढलेला आहे, लोकप्रिय आहेत ते. तर अशाच एका तुमच्या घरा शेजारी किंवा गावात असलेल्या मोबाईलच्या दुकानात तुम्ही भेट द्यायची आहे आणि तिथं जे बिघडलेले किंवा टाकाऊ जे मोबाईल्स आहेत त्यांची विलावट कशी लावली जाते याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे दुकानदाराकडून. त्या यूज ऑफ ICT, केअरफुली ऑब्झर्व फिगर 9.4 alongside. बेस्ड ऑन इट सेंड अन ईमेल टू युअर फ्रेंड एक्सप्लेनिंग द इम्पॉर्टन्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. ठीक आहे. तर घनकचऱ्याचे व्यवस्थापन कसं महत्त्वाचं आहे तुम्हाला तुमच्या मित्राला ईमेलच्या सहाय्याने कळवायचं आहे, आकृती 9.4च्या सहाय्यानं. तर ते काय दिले 9.4 मध्ये, हार्मफुल इफेक्ट ऑफ सॉलिड वेस्ट, घनकचऱ्याचे दुष्परिणाम काय काय बघा मग. इफेक्ट ऑन बायोडायव्हर्सिटी, तर सजीवांच्या विविधतेवरती परिणाम होतो. ठीक आहे. तर हा घनकचरा आज सगळीकडे जाऊन पोचलेला आहे बघा, जमिनीमध्ये आहे, पाण्यामध्ये आहे, मातीमध्ये आहे. ठीक आहे. हवेमध्ये सुद्धा जाऊन पोचलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण घनकचरा जाळतो तर त्यापासून जो धूर तयार होतो त्यापासून हवेचं प्रदूषण होतं. ओके. बॅड ओडर ऑफ वेस्ट, तर या कचऱ्याची दुर्गंधी येते. प्रोडक्शन ऑफ टॉक्सिक गॅसेस, त्याच्यामधून विषारू वायूची निर्मिती होते. डिग्रेडेशन ऑफ नॅचरल ब्युटी, नैसर्गिक सौंदर्याचा ह्रास होतो. आपण एक आधी प्रश्न बघितला बघा, तर एका ठिकाणी स्वच्छता असल्यामुळे ती जागा कशी दिसत होती आणि स्वच्छता नसल्यामुळे कशी दिसत होती, म्हणजेच काय, तर नैसर्गिक सौंदर्याचा ह्रास होतो. पुढचं आहे एअर पोल्युशन, हवा प्रदूषण सुद्धा होतं याच्यामुळं, जलप्रदूषण होतं, सॉइल पोल्युशन होतं आणि स्प्रेडिंग ऑफ डिसीजेस, वेगवेगळ्या आजार पसरण्यासाठी हे जे सॉलिड वेस्ट आहे ते कारणीभूत ठरू शकतं.